तुम्हाला एक प्रश्न विचारतो. रात्री झोपताना तुम्हाला कधी असं वाटतंय का, की आज दिवसभर खूप काही केलं, पण खरंच काहीच बदललं नाही? तुम्ही सकाळी उठता तेव्हा एक अनामिक जडपणा तुमच्या छातीवर असतो. हा ना कोणत्या आजारपणाचा असतो, ना कुणावरच्या रागाचा असतो. पण तरीही एक ओझं असतंच. हे ओझं कशाचं असतं माहितीये का? जगण्याचं ओझं. कधी कर्ज, तर कधी काळजी, कधी कुटुंबाची जबाबदारी, तर कधी आरोग्याची चिंता, कधी नातेसंबंधातला आलेला हा कोरडेपणा असो. तुम्ही सगळं एकदम सोसत राहता. तुम्ही हे कुणाला सांगतही नाही, कारण बाहेरून तर सगळं चांगलं दिसतंय ना. त्यामुळे पण आतून आतून तुम्ही खूप थकलेले असता. खचलेले नाही म्हणता येत, पण तुम्ही थकलेले असता. हो ना? आज मी तुम्हाला एक असा अनुभव सांगणार आहे. एक सत्य घटना. श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणा संबंधीची ही सत्य घटना आहे. एका माणसाची, ज्यानं कुठलंही महागडं पुस्तक वाचलं नाही, ज्याने कुठला कोर्सही केला नाही, कुठल्या बाबाकडे तो कधी गेला नाही. त्यानं फक्त एक गोष्ट समजली. 21 दिवस रोज एकाग्रतेने श्री स्वामी समर्थ नाम जप त्याने केला. आणि जे त्यानंतर घडलं ते योगायोग असं म्हणता येणारच नाही. पण ऐका, हा व्हिडिओ म्हणजे कुठली मॅजिकल स्टोरी नाहीये. हा व्हिडिओ म्हणजे सायन्स आणि श्रद्धा, ब्रेन आणि भक्ती, आणि मन आणि मंत्र यांचा एक असा संगम आहे, जो तुमचं आयुष्य खरोखर हलवू शकतो. पण एकाच अटीवर. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात तरच. कारण यात एक प्रॅक्टिकल प्लॅन मी तुम्हाला देणार आहे. एक 21 दिवसांचा एक नकाशा तुमच्यासाठी देणार आहे. आणि शेवटी एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, जी ऐकल्यावर तुम्ही ती आजपासूनच सुरू कराल. तर चला, श्री स्वामी समर्थ. एक क्षण थांबा. मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. तुम्ही वीक नाही आहात, तुम्ही लेझी नाही आहात, तुम्ही इनकॅपेबल तर अजिबातच नाही आहात. तुम्ही फक्त ओव्हरलोडेड आहात. आता म्हणजे काय, तर तुमच्या मनावर खूप मोठं भार ठेवण्यात आलेलं आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री डोळे मिटेपर्यंत तुमचं माइंड इतक्या सगळ्या गोष्टी प्रोसेस करत असतं, की शेवटी ते एक गोष्ट करायला विसरतच. ती गोष्ट म्हणजे स्वतःला शांत करणं. तुम्ही कधी विचार केलाय का हो, की तुमचं मन रोज किती निगेटिव्ह लूप्स मध्ये फिरत असतं? मी कमी पडतोय, मला यातून कधी बाहेर पडता येणार आहे का, माझ्या नशिबातच नाही बहुतेक, सगळे पुढे गेले आणि मी अजून इथेच आहे. हे विचार तुमचे नाहीत. हे तुमच्या सबकॉन्शियस माइंडचे जुने रेकॉर्डिंग्स आहेत, जे वर्षानुवर्ष तुमच्या अनुभवांनी, ताणांनी, लोकांच्या बोलण्याने, परिस्थितीच्या माऱ्याने ते साठवले गेलेले आहेत तिथे. आणि हे रेकॉर्डिंग्स जोपर्यंत तुम्ही बदलत नाही ना, तोपर्यंत तुम्ही कितीही कष्ट करा, कितीही प्रयत्न करा, आतून एक ब्रेक लागलेला असतो तुमचा. म्हणजे जणू काही तुम्ही गाडीला ऍक्सेलरेटर देताय, ते ऍक्सेलरेटर दाबताय, पण हँड ब्रेक लागलेलाच आहे. मग गाडी कशी समोर जाणार? पण जर मी तुम्हाला सांगितलं, की हा हँड ब्रेक सोडवण्याचा एक अतिशय जुना, अतिशय सोपा आणि अतिशय पॉवरफुल मार्ग आहे तर, आणि तो मार्ग म्हणजे नामस्मरण. विशेषतः श्री स्वामी समर्थ या नामाचा जप. नाशिक जिल्ह्यातल्या एका छोट्या तालुक्यात राहणारा विनायक, वय साधारणतः 42 वर्ष असावं, एका खाजगी कंपनीत अकाउंट्सचं काम करत होता. पगार तुटुपुंजा. घरी आई आजारी असायची, बायको घरचं सांभाळते आणि 2 मुलं शाळेत जातात. EMI चालू आहे आणि मनावर एक सततचं दडपण आहे, की मी पुरेसा नाहीये. विनायकनं कधी कुणाला सांगितलं नाही, पण रात्री उशीला डोकं टेकलं की याच्या डोळ्यात पाणीच यायचं. कधी कधी रागाचे उद्रेक व्हायचे, मुलांवर, बायकोवर, कधी कधी स्वतःवरही.
आणि मग स्वतः अपराधी वाटायचं स्वतःविषयी आणि मग तो शांत बसायचा. मग परत तेच लूप त्याचं चालू राहायचं. एक दिवस ऑफिस मधल्या एका वरिष्ठ माणसानं, ज्याला सगळे काका म्हणायचे, विनायकला बाजूला घेतलं आणि ते म्हणाले, "विनायक, तू खूप विचार करतोयस रे. तुझं मन शांत नाही. तुला मन शांत करायला हवं. मी तुला एक गोष्ट सांगतो. तू कर किंवा न कर हे तुझ्या हातात आहे. पण तू ऐक तरी." मग काकांनी सांगितलं, "21 दिवस रोज रात्री झोपण्यापूर्वी 15 मिनिटं डोळे मिटून बस आणि मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ हा नामजप कर. बाकी काहीही मागू नकोस. फक्त नाम घे आणि बघ काय होतं ते." विनायकनं विचार केला, की बाबा काका म्हणतायत, बघूया असं आणखी काय नुकसान होणार आहे यानं, हा? पण काही नुकसान तर होणार नाही हा ना, करून बघूया म्हणून त्याने सुरुवात केली. पहिला दिवस काहीच वाटलं नाही त्याला. तो नामस्मरण करत होता, काही फरक जाणवला नाही. दुसरा, तिसरा, त्याचं माइंड भटकत होतं, पण तो परत आणायचा इथे, हळुवारपणे आणायचा. चौथ्या पाचव्या दिवशी विनायकला एक गोष्ट मात्र जाणवली. जपाच्या वेळी त्याच्या डोळ्यातून आपोआप अश्रू यायला लागले. कुठली दुःखाची आठवण होते म्हणून नाही बर का, कुठला विचार येतोय म्हणून नाही, पण डोळे मात्र त्याचे भरून यायचे. 7व्या दिवशी विनायकला जी झोप लागली रात्रीची, तशी झोप त्याला गेले कित्येक महिन्यात लागली नव्हती. तो डॉक्टराकडेही गेला होता, पण याचं इलाज त्याला मिळालं नव्हतं. आज मात्र त्याला झोप छान लागली होती, शांत आणि गाढ. स्वप्नही आली नाहीत. कधी कधी आपल्याला विचित्र स्वप्न येतात आणि आपण जागे होतो, तसंही त्याच्या सोबत झालं नव्हतं. यानंतर 10व्या दिवशी ऑफिसमध्ये एक अनपेक्षित गोष्ट घडली. एक प्रोजेक्ट ज्यावर कुणी काम करायलाच तयार नव्हतं, ते विनायककडे आलं आणि विनायकनं शांतपणे ते स्वीकारलं. त्यानं जेवढं चांगलं काम केलं ना, तेवढं त्याच्या बॉसला कोणत्याही एम्प्लॉई कडून अपेक्षितच नव्हतं. इतकं सुंदर काम त्याने ते केलं होतं. आता 15व्या दिवशी काय झालं? 15व्या दिवशी बायकोने स्वतःच याला सांगितलं, "अहो, तुम्ही खूप बदललाय. तुम्ही आता पूर्वीसारखं रागावत नाही. तुम्ही खूप शांतपणे बोलायला लागलेले आहात. तुम्हाला काय झालंय तरी काय? काय एवढा बदल कसं काय झाला?" आता 21व्या दिवशी काय झालं? कंपनीत विनायकला एक नवीन रिस्पॉन्सिबिलिटी देण्यात आली. पगार वाढला नव्हता अजून, पण संधी मात्र आली होती. आणि सगळ्यात महत्वाचं, विनायकला एक गोष्ट त्याच्या स्वतः जाणवली, की मला अजून उत्तरे तर सापडली नाहीत माझ्या दुःखांची, पण माझ्या मनातली जी भीती होती, की बाबा मी एकटा आहे, माझं कसं होणार, ही भीती त्याच्या मनातून गेली होती. स्वामी त्याच्या सोबत आले होते या नामस्मरणाद्वारे. आणि तुम्हीच सांगा मित्र हो, भीती गेली की माणूस स्पष्ट विचार करायला लागतो आणि मग त्याचं आयुष्य बदलायला लागतं. विनायक आज 1.5 वर्षानंतर रोज सकाळ संध्याकाळ नामजप करतो. त्याचं आयुष्य परफेक्ट नाही, सुख दुःख चालू आहेत, पण त्याच्या शब्दात जर सांगायचं तर, आता मला डायरेक्शन दिसतोय, मला दिशा मिळालेली आहे. आता आधी फक्त एक धुकं साचून राहायची माझ्या डोळ्यासमोर, पण आता मला सगळं स्पष्टपणे दिसतंय. हे आहे स्वामींच्या नामस्मरणाची महती. आता तुमच्यापैकी काही जणांच्या मनात एक प्रश्न येईल, की बाबा हे खरंच काम करतं का, की हा प्लसिबो इफेक्ट का काय म्हणतात ते आहे? प्रश्न चुकीचा नाहीये, पण उत्तर तुम्हाला विचार करायला लावेल. आता मॉडर्न न्यूरोसायन्स याचा जर अभ्यास आपण तपासून पाहिला, तर त्याच्यामध्ये एक कन्सेप्ट आहे, न्यूरोप्लास्टिसिटी. न्यूरोप्लास्टिसिटी खूप सुंदर शब्द आहे. त्याचा अर्थ काय होतं, की बाबा तुमचं जे ब्रेन आहे ना, हे ब्रेन त्याचा स्वतःचा आकार बदलू शकतं, ते स्वतःचं कन्स्ट्रक्शन बदलू शकतं. आता आपण
आपलं नाक आहे, आपण नाक असं सरळ केलं तर सरळ होतं असं बरेच जण म्हणतात, पण तसं कधी होत नाही मित्र हो. आपण किती असे केस सरळ करण्याचा प्रयत्न केला तर ते केस सरळ होत नाही. आजकाल ट्रीटमेंट्स आलेत तर ते थोडे वेळ होतात, मग परत त्याच जुन्या शेपमध्ये ते परत येतात. पण ब्रेनचं तसं नाही. ब्रेन स्वतःचा आकार बदलू शकतो. आणि तुम्ही जे सतत विचार करताना रिपीटेडली ज्या भावनांसह तुम्ही फील करत जे विचार तुम्ही करत असतात ते तुमच्या ब्रेनमध्ये न्यूरल पाथवेज असं तयार करत असतात. म्हणजे तुमचे जे पॅटर्न्स आहेत ते जर म्हणजे तुमचे पॅटर्न्स जसे आहेत थिंकिंगचे त्यानुसार हे न्यूरल पाथवेज तयार होत असतात आपल्या ब्रेनमध्ये आणि अशा प्रकारे ब्रेन त्याचं आकार बदलायला लागतं. मित्र हो, जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ हा नाम जप करताना तेव्हा तुम्ही तुमच्या मनाला तुमच्या ब्रेनला एक गोष्ट सांगत असता. हे सायन्स आहे बरं का, की मी एकटा नाहीये, माझ्यावर स्वामींची कृपा आहे. स्वामी माझं रक्षण करत आहेत, माझं रक्षण केल्या जात आहे असं आपण स्वतःला सांगायला लागतो. हे साधे शब्द आहेत, तुम्ही रिपीटेड करता डेली आणि तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये एक नवीन बिलीफ सिस्टीम तयार होते या साध्या शब्दामुळे. म्हणजे नवीन विश्वास तुमचा तिथे इन्स्टॉल केला जातो. डॉक्टर हर्बर्ट बेन्सन हार्वर्ड मेडिकल स्कूल इथले आहेत ते, यांनी रिलॅक्सेशन रिस्पॉन्स नावाचा एक सुंदर अभ्यास केलेला आहे. त्यात त्यांनी सिद्ध केलंय की मंत्र रिपिटेशन, चॅन्टिंग किंवा नामजप यामुळे शरीरात कॉर्टिसॉल कमी होत असतो, हार्ट रेट हा स्थिर होत असतो आणि तुमचं जे ब्लड प्रेशर आहे ते नियंत्रित व्हायला लागतं आणि तुमचं हे जे माइंड आहे हे अगदी शांत, फोकस्ड आणि क्रिएटिव्ह जी स्टेट असते त्याच्यामध्ये जात असतं आणि या स्टेटमध्येच तुमचा परमेश्वराशी, या युनिव्हर्सशी, स्वामींशी संबंध जुडायला लागतं. पण हे फक्त सायन्सच नाहीये, तर आता अशा पद्धतीने हे स्पिरिच्युअलिटीकडे देखील वळतं. आपल्या संत परंपरेत देखील नामस्मरणाला सर्वोच्च स्थान दिलेलं आहे. संत तुकारामांनी सांगितलेलं आहे की नामाची ये बळे सकळ सिद्धी फळे. आणि श्री स्वामी समर्थ हे तर स्वतः दत्तात्रेयांचे अवतार आहेत. त्यांचं नाम म्हणजे फक्त शब्द नाही, तो एक संकल्पाचा ध्वनी आहे. त्या ध्वनीत एक फ्रिक्वेन्सी आहे जी तुमच्या मनातल्या गोंधळाला पूर्णपणे शांत करते, तुमच्या भीतीला विरघळवते आणि तुमच्या चित्तातल्या अंधाराला प्रकाशात बदलते. सायन्स सांगतं की रिपिटेशनमुळे सगळं बदलतं, पण श्रद्धा सांगते की समर्पणामुळे सगळंच बदलतं. आणि नामजप हे दोन्ही एकत्र करतो. श्री स्वामी समर्थ या नावाचं, या नामजपाचं महत्व, श्री आणि स्वामी आणि समर्थ यांचं काय महत्व आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे श्री स्वामी समर्थ हे नाम जप विशेष आहे, ते तुम्ही पुढे मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही एक बीज जमिनीत पेरलं तर लगेच उगवतं का हो? नाही ना. आधी मातीत ते शांतपणे राहतं, पाणी शोषून घेतं, मूळ धरतं आणि मग योग्य वेळी अंकुर फुटतो. नामजप हे मनाचं बीज आहे. तुमचं मनाचं एक बाग आहे आणि आता त्या बागेत काय उगवलंय? हे या बागेत सुंदर फळं, सुंदर फुले उगवलीत का? नाही. तर याच्यामध्ये भीतीचं तण आलेलं आहे, चिंतेचे काटे आलेले आहेत, रागाची कोरडी एखादी वेल आलेली आहे, सेल्फ डाऊटचं जळमट आलेली आहे, सेल्फ डाऊटची. कारण गेली अनेक वर्ष कुणीतरी या बागेत जाणीवपूर्वक चांगलं बीज कधी पेरलंच नाही हो. सगळं हे असंच पेरण्यात आलेले आहे. नकारात्मक ऊर्जा, निगेटिव्हिटी पेरण्यात आलेली आहे. या ठिकाणी नामजप म्हणजे रोज योग्य वेळी, ठराविक वेळी या बागेत एक शुद्ध सात्विक बीज पेरणं.
श्री स्वामी समर्थ. हे जे शब्द आहेत हे फक्त साधे शब्द नाहीयेत, तर त्यात एक संपूर्ण संदेश आहे. आता तुम्हाला मी ते सविस्तर सांगणार आहे. आता यातलं श्री म्हणजे शुभ, मंगल आणि समृद्धी. स्वामी म्हणजे स्वतःचा मालक, अंतर्यामी. आणि समर्थ म्हणजे सर्व समर्थ, सर्व शक्तिमान असा त्याचा अर्थ होतो. मग तुम्ही जेव्हा हे नाव घेता, हे सुंदर नाव घेता, तेव्हा तुम्ही मनाला सांगत असता की माझ्या मनात एक शक्ती आहे, जी शुभ आहे, जी स्वामी आहे आणि जी समर्थ आहे, सर्व शक्तिमान आहे. तुम्ही बाहेरच्या देवाला बोलावत नाही या ठिकाणी. तुम्ही आतल्या तुमच्या मनात जे बसलंय त्या देवाला जागवत असता. आणि हे 21 दिवसच का हो? कारण न्यूरोसायन्स आहे, इथे सायन्स आहे. न्यूरोसायन्स मध्ये एक वेल नोन प्रिन्सिपल आहे की 21 दिवस जर तुम्ही एखादी गोष्ट केली, हे नवीन सवय असो, नवीन विचार असो किंवा नवीन पॅटर्न्स असो, यांना हे जे रूट धरायला 21 दिवसाचा मिनिमम कालावधी लागतो. यांना ते तुमच्या अंगवळणी पडण्यासाठी 21 दिवस तुम्हाला हे करणं गरजेचं असतं. यालाच 21 डेज ऑफ कन्सिस्टंट रिपिटेशन क्रिएट्स अ न्यूरल पाथवे असं ते म्हणतात न्यूरोसायन्स मध्ये. तर 21 दिवस रोज एकाग्रतेने हे बीज तुम्ही पेरत राहा. बाकीचं काम बागेचं आहे, बाकीचं काम स्वामींचं आहे. आता मी तुम्हाला व्यवस्थितपणे सांगतो काय करायचं, कसं करायचं आणि कधी करायचं. हे इतकं सिंपल आहे ना की तुम्ही आजच्या रात्रीपासूनच सुरुवात करू शकता. तर वेळ रोज रात्री झोपण्यापूर्वी 10 ते 15 मिनिटं तुम्हाला द्यायची आहे. सकाळी जर शक्य असेल तर उठल्यावर 5 मिनिटंही तुम्ही बोनस म्हणून हे करू शकता. जागा कुठेही शांत जागा असेल तुम्ही तिथे बसून हे करू शकता. अंथरुणावर बसलेले असाल तरी चालेल. आसन, पूजा, दिवा हे शक्य असेल तर अधिक उत्तम, नसेल तरी फक्त नामही पुरेसं आहे. आता हे कसं करायचं? तर नंबर 1, शांत बसा, पाठ सरळ ठेवा, डोळे मिटा. नंबर 2, दीर्घ श्वास घ्या. आत, बाहेर, आत, बाहेर. याने तुमचं मन ज्या काही गोंधळात असेल ते शांत होतं. आत, बाहेर. आता मनातल्या मनात बोलायला लागा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. मग नंबर 4, कुठलाही काउंट ठेवायची गरज नाहीये तुम्हाला. माळ असेल तर माळ वापरा, माळ कंप्लीट करा, आणि नसेल तर नुसतं मनातल्या मनात तुमचं हे स्मरण करणंही पुरे असेल. मग नंबर 5, मनात तुमच्या विचार येतील, विचित्र विचार येतील, कोणतेही विचार रॅन्डमली येऊ शकतील, येऊ द्या. त्यांना तुम्ही प्रतिकार करू नका किंवा त्यांच्या मध्येही पडू नका, इन्व्हॉल्व होऊ नका. परत नावावर या. जेव्हा तुम्हाला रिअलाइज होईल की बाबा माझं मन भटकत जात आहे, तेव्हा परत तुमच्या मनाला हळू इकडे स्वामींकडे आणा, श्री स्वामी समर्थावर आणा. जसं एखादं लहान मूल जर चुकून दुसरे कुठेही पळून जात असेल तर तुम्ही काय करता? तुम्ही त्याला प्रेमानं बोलून परत आणता. तसंच तुमच्या मनाला तुम्हाला प्रेमानं परत इकडे आणायचं आहे. आता नंबर 6 म्हणजे 10-15 मिनिटं झाली की शांतपणे तुमचे डोळे उघडा. मग नंतर एक वाक्य तुम्हाला याच्यानंतर म्हणायचं आहे मनात की स्वामी, माझं सगळं जीवन तुमच्या हातात आहे. तुम्हाला जे योग्य वाटतं ते घडू दे. बस एवढं वाक्य तुम्हाला हे शेवटी म्हणायचं आहे. आणि मग शांतपणे रात्री झोपायला जा. शेवटची गोष्ट तुमची हीच असली पाहिजे बरं का. झोपायला जाण्याच्या
आधी. यानंतर तुम्हाला मोबाईल बघायचा नाही, टीव्ही बघायचं नाही किंवा कोणत्याही गप्पा गोष्टी करत बसायचं नाही. ही गोष्ट केली, झोपायला जा. म्हणजे आता याच्या नंतर काय करायचं नाहीये, काय टाळायचं आहे, हे तुम्हाला मी सविस्तर सांगतो. तर आत्ताच सांगितल्याप्रमाणे जप करताना मोबाईल बाजूला ठेवा. करताना पण मोबाईल काढून बघत बसू नका. ही खूप चुकीची सवय आहे. हे करायला बसण्याच्या आधीच मोबाईलची कुठेतरी व्यवस्था करून ठेवा. मग जप नंतर लगेच उचलून सोशल मीडिया चाळत बसू नका. बातम्या किंवा वाद घालणं कुणाशी, हे सगळं बंद करा. मग तुम्ही जर असं केलं तर दुसऱ्या दिवशी तुम्ही उठलात आणि लगेच विचार करू नका की बाबा काय बदललं, काय बदललं, काही माझं बदललं का, माझ्या आयुष्यात काही बदललं का, मला कसं फील होत आहे, किंवा ह्याचं हिशोब मांडत बसू नका. हे बीज पेरलंय तुम्ही. बीज खूप नाजूक असतं सुरुवातीला. त्याच्या मातीत तुम्ही जर बोट टाकून नेहमी त्याला अरे मोड आला का, अंकुर फुटला का, असंच बघायला गेलं तर ते चुकीचं असेल. त्याच्या वाढीत तुम्ही अडथळे निर्माण करताय. त्यामुळे विश्वास ठेवा. विश्वासावरच हे सगळं चालू आहे. मग आता हे किती दिवस करायचंय? तर 21 दिवस एक संध विदाऊट एनी ब्रेक करायचं आहे. आणि जरी तुमच्याकडून एखाद्या दिवशी चुकलं तर तुम्हाला पुन्हा 1 दिवसापासून सुरुवात करायची आहे. आता कस काय, हे कोणती शिक्षा आहे का? नाही. तर हे एक कमिटमेंट आहे. हीच तर भक्ती आहे. भक्ती तुम्हाला परत 21 दिवस सतत करायची आहे. तुम्हाला चुकलं तर परत रिपीट, म्हणजे 1 दिवसापासून. तर हेच याचं नियम आहे. आता मी तुम्हाला एक अनुभव सांगतो. फक्त विनायकच नाही तर पुण्यातल्या एका गृहिणीनं देखील, सुनीताताईंनी नाम जपाला सुरुवात केली होती. जेव्हा त्यांना सतत अँझायटी व्हायची, त्यांचे पोटाचे विकार खूप वाढले होते, तेव्हा डॉक्टर्सनी त्यांना सांगितलं होतं की हे स्ट्रेस रिलेटेड IBS आहे तुमच्या आजाराचं नाव. याला कुठलीही गोळी कायमस्वरूपी काम करणार नाही, असं त्यांना सांगितलं होतं. मग त्यांना कोणीतरी सांगितलं की बाबा तू हे असं नाम जप करून बघ ना, फरक पडेल का, बघ तू. मग त्यांनी हे 21 दिवसाचं नाम जप केलं. याच्यानंतर त्यांच्या पोटाचा त्रास पूर्णपणे निघून गेला असं नाही, पण अँझायटी, ते जे तणावाचं, त्यांचं जे सततच्या अतिविचाराचं जे त्रास होतं ते 70% कमी झालं. आणि ती एकदा कमी झाली तसा पोटाचा त्रासही हळूहळू आपोआप ओसरू लागला. कारण माइंड आणि बॉडी हे वेगळे नाहीयेत मित्र हो, हे एकच आहेत. आता सांगलीचा एक तरुण, त्याचं नाव अमोल, कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत होता. इतका फ्रस्ट्रेटेड होता तो की त्याला असं वाटलं की बाबा हे सोडूनच द्यावं, असा तो विचार करू लागला होता. तेव्हा त्याच्या एका मित्रानं सांगितलं की बाबा तू 21 दिवस नाम जप कर. मग अमोलनं ते केलं आणि त्यावेळी त्याची एक्झाम तो क्रॅक करू शकला नाही. तो म्हणजे फेल झाला तिथे. पण त्याच्या मनात एक लाईट बल्ब जसा हे होतो, चमकतो, तसं त्याला एक गोष्ट जाणवली. त्याला आपण कुठे चुकतोय याबद्दलची क्लिअरिटी आली होती. हे याआधी त्याचं हे जे दृष्टिकोन होतं, हे असं शांत मन ठेवल्यानंच, हे नामस्मरणामुळे जी तुम्हाला सिद्धी म्हणावं का नाही, क्लिअरिटी माइंडची जी असते, त्यामुळेच तुम्हाला हे येत असतं आणि ते त्याला मिळालं. आणि जेव्हा त्याला कळालं की तो चुकीच्या स्ट्रॅटेजीने हा अभ्यास करत होता, तेव्हा त्यानं त्याचं अप्रोच बदललं आणि बघा पुढच्या अटेम्प्टमध्येच त्याचं सिलेक्शन देखील झालं आणि अशा प्रकारे त्याने एक्झाम क्रॅक केली. आता नाम जपानं त्याने एक्झाम क्रॅक केली का? फक्त नाम जप केल्यामुळे एक्झाम क्रॅक होते असं माझं म्हणणं आहे का? नाही, असं माझं म्हणणं नाही. पण नाम जपानं तुमचं मन शांत झालं आणि मन शांत झालं की तुम्हाला योग्य मार्ग दिसायला लागतात. ते स्वामी स्वतः तुम्हाला दाखवतात आणि हेच मला तुम्हाला यातून सांगायचं आहे मित्रांनो, मला माहिती आहे तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप काही सोसत आहात आणि कदाचित कुणालाच माहिती नाही की तुम्ही किती काय काय सोसत आहात. लोकांना वाटतं की तुमचं सगळं नॉर्मल आहे, पण तुम्ही खूप सोचताय. पण मला इथे एक गोष्ट सांगायचं आहे, अगदी मनापासून सांगायची आहे. तुम्ही ॲव्हरेज नाही आहात.
तुम्ही अशा परिस्थितीत उभे आहात जिथे बरेच लोक कोसळले असते, पण तरी तुम्ही इथे उभे आहात. तुम्ही झगडत आहात. तुम्ही प्रयत्न करताय. आणि याचा सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघताय. आणि यामुळेच कळतं की तुमच्या आत अजूनही ती ठिणगी जिवंत आहे, जी मला सांगते की तुम्ही असं म्हणताय की मलाही बदलायचंय, मला माझं जगणं सुधारायचंय. असं तुम्ही मनातून म्हणताय, हे इथून कळतं. आणि ती ठिणगी तीच तुमच्यावर असलेली स्वामींची कृपा आहे, हे लक्षात घ्या. कारण प्रत्येकाला या मोडपर्यंत डटून राहणं शक्य नाही. तुम्ही टिकून आहात आणि हे स्वामीच्या कृपेचं सर्वात मोठं पुरावा आहे. तर तुम्हाला कुठलं मोठं काम करायची गरज नाहीये मित्रहो. कुठला महागडा उपाय, तुम्हाला कोणते कोर्स करायची गरज नाहीये किंवा कुठली कठीण साधनाही करायची गरज नाहीये. तुम्हाला यासाठी फक्त रोज 10 मिनिटं 21 दिवस फक्त एकच नाम घ्यायचं आहे मित्रहो. श्री स्वामी समर्थ. एक जुनी संत उक्ती आहे, भगवंताचं नाम हे कलियुगातलं सर्वात सोपं आणि सर्वात शक्तिशाली साधन आहे, असं तिथे म्हणण्यात आलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला कोणत्या पर्वतावर जायची गरज नाही. तुम्हाला जगाचा त्याग करायची गरज नाही. तुम्ही जिथे आहात तिथूनच आज रात्रीपासून फक्त एवढं एक करायला सुरुवात करा. स्वामी तुमचं ऐकतात. स्वामी तुम्हाला पाहतायत. स्वामी तुमच्या हाकेला ओ देतात, कारण त्यांनी लाखो कोट्यावधी लोकांना ऑलरेडी ओ दिलेली आहे. पण तुम्ही हाक मारा आणि तुम्ही हा जो नाम जप आहे, तुम्ही नाम जप करणं हीच ती हाक आहे. एकदा सुरू करा. फक्त 21 दिवस 10 ते 15 मिनिटाचं एवढंच काम आहे हे. आणि मग स्वतःच पहा तुमच्या आयुष्यात काय बदलतं. कारण जे बदलतं ना, ते योगायोग नसतं, ती कृपा असते. कुणाची? स्वामींची कृपा असते. असेच सोपे पण आयुष्य बदलणारे उपाय मी या चॅनलवर घेऊन येत असतो. त्यासाठी माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रहो. श्री स्वामी समर्थ.